हॅलो नमस्कार, मी लता सहकुटुंब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आता गावाकडे ते मी आलेले आहे. खूप दिवस झाले. आता माझी मैत्रिणी तिला मी भेटायला चाललेलो आहोत. ते सणसवाडीलाच आलेली आहे ती पण माहेराला. तर तिची तब्येत बरी नाही त्यामुळे मी तिला भेटायला चाललेले आहे. त्या दक्ष आहे आमचा, पाहू शकता गाडी बसलेला आहे पुढे आणि अन्नच घेऊन चाललेले. तळेगाव मार्गे आम्ही तिकडे जाणार आहे. सणसवाडीत मी दरेकरवाडी आहे तिथे जायचं आहे. चला तर आज तिला भेटून येतो. खूप वर्ष झाले आम्ही भेटलो नाही. फोनवर आम्ही बोलतोच पण तो प्रत्यक्ष असं भेटलेलं नाही. तर आम्ही आता डायरेक्ट तिकडे जाणार आहोत. हा तुम्ही रोड पाहू शकता. हा तळेगाव रोडला जाणारा रोड आहे. इकडून तळेगाव ढमढरे हे तिकडे जाता येतं आणि तिथून मग शॉर्टकट आहे जो दरेकरवाडीला जाणार आहे. तर इथे आम्ही पाहू शकतो पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो आहे. तर इथे असे आर्टिफिशियल फ्लावर्स लावलेले आहेत. तर खूप छान वाटतात ते. ट्रॅक्टर बाबू तो वगैरे भेटतात काही कलबत्ता पण वही कॉलेज ऋषी दादा इथं येतो, याच्यात येतो, इथे येतो. हे कॉलेजला आमचं स्वातंत्र्य ऑरेंज कलर थोडं. हां चला दरेकरवाडी आम्ही विचारायला लागतो. चला तर आम्ही आता चाललो आहोत दरेकरवाडीला. माझी मैत्रिणी तिला भेटायला. आमचं दक्ष बाळ पाहू शकतात. त्याला गाडी म्हटलं आणि गाडीवर फिरायचं म्हटलं की प्रचंड आवडतं. आणि गावच्या ठिकाणी मस्त आता क्लायमेट पण आहे, थंड हवा आहे. दुपारी निघाले तरी पण एवढं ऊन नाही, काही नाही आणि एकदम मस्त हिरवगार बाजूने पाहू शकतो. खूप छान शेती वगैरे आहे. तर खूप दिवसांनी आम्ही आता गावी असं आलेलो आहोत, कारण मुंबईला एवढं असं शेत वगैरे पाहायला तर मिळतच नाही. तर पाहू शकतो खूप मस्त शेत आहे, सगळीकडे हिरवळ आहे. आणि आता माझी मैत्रीचं घर इथेच कुठेतरी आहे तिच्या वडिलांचं. तर चला तिला भेटून येतो. खूप दिवसांनी आम्ही भेटणार होतो, मस्त गप्पा वगैरे मारणार आहेत आणि परत परत येणं होत नाही. त्यामुळे आम्ही म्हटलं आता यावेळेस काही करून भेटायचं. कारण मागच्या वर्षी पण भेटता नाही आलं, काही ना काही कारणामुळे भेटता येत नाही. एक जण येतं, एक जण नंतर रिटर्न जातं, असं होतं. त्यामुळे आमची भेट होत नाही. फायनली आम्ही आता भेटणार. इथं बघू शकता ऊसाची शेती भरपूर आहे तिथे, ऊस जास्त केलेलं आहे. दोन्ही बाजूने ऊसाचं आहे. तर एकदम थंड क्लायमेट आहे या साईडला. चला तर आता तिला भेटायला जात आहोत आणि लास्टला त्यांचं घर आहे. तर आम्ही फोनवर कॉल करून करून तिला विचारलं, कारण शेतातलं नेमकं घर कुठेही माहीत नाही. तर लास्टला आता इथे शेवटी जे घर आहे बोलली तिथे जायचं आहे. इथं एक घर आहे, अजून एक पुढं घर आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. तर बघूया, फोनवर मी तिला कॉल करून विचारते नेमकं कुठं आहे ते घर. आणि खूप मस्त वाटतं. टू व्हीलरवर फिरण्याची मजा आहे, त्यात काहीच नाही. मस्त गार थंड हवा लागत आहे. फोर व्हीलरमध्ये जास्त हवा लागत नाही, परंतु टू व्हीलरमध्ये मस्त नॅचरल जी हवा असते ती. आणि आमच्या सानविकाला फोर व्हीलर अजिबात आवडत नाही, त्यामुळे तिच्यासाठी आम्ही टू व्हीलरवरच फिरतो इकडे तिकडे. कारण ती फोर व्हीलर म्हटले की लगेच गाडीत बसत नाही, मागं सरते. ते पाहू शकता आलेले आहे, तिचे वडील आलेले आहे सविताचे. तर आम्ही आताच जातो. बोला अयो सानूने उचललं नाही. इकडा ना बकली दक्षिण काय आहे, क्यूट आहे ना. पप्पाला दाखवलं व्हिडिओच इथे छान दिसतंय ना, क्यूट आहे. पप्पाला सांगू ना, पप्पा बकली बकली नाही बकरी, करडू करडू. व्हॉट इज दिस, काय सांगू व्हॉट इज दिस, बकली. तिची मम्मी आवाज देते. दक्ष का डबकी डबकी पिली पकड. हे मला का केस खाते का माझी. हा इकडे या. हे घे दक्ष, दक्षाला धर. मारीन 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 इकडे. चला चला आता झाले. तिथं दोन पिल्लांपाशी हिची मम्मा
चला आता चला. दर दर इकडे बघ. नाही मारत ते. दक्ष इकडे बघ. दक्ष तिचं कान पकड. हे कान पकड. ही रस्सी धर. रस्सी धर. हे धर. चला आता बाहेर चला. बाजूला हा सानू इकडे ये. दीदी घेऊन येईन. घे घ्यायला दोन्ही. ओके बकरू ही जुळी. हा ये बकली. शी करते ती सारखी. ह्या दोन्हींच्या मध्ये थांब. शिंगड बंबड 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 धर. घाबरते. इकडे बघ. बघ चीज थांब की सानू. एक एक मोठा आला. चला आता बाहेर. एक खोल ग गेट खोल. चला. हिच्या कानाला काय डिझाईन केली का पहिलीची. होय हा त्याचं हे होत. ही बघा आमची मैत्रीण माझी. खूप दिवसात भेटलाय. स्वरा हाय कर. स्वरा हाय कर की. तू नंतर रेकॉर्डिंग कर. हा नाही ना राहतं रेकॉर्डिंग तसं. आता असतं का. मैत्रीण आम्ही एकत्र कॉलेजला होतोय ना एका रूम मध्ये मस्त. चला आम्ही आता शेतात फिरून येतो मस्त पैकी है ना. हे दादा चला इकडे बकरी सगळे आमच्या. सानू हिच्या बरोबर दोघी सेम झाल्या. चला बंद कर जरा. नाही बघ. नाही कोण आहे. अफजल खान बघा आमचा. अफजल खान. दक्षिण ती मस्त पडतात. त्यांना अगं रानातले आवडते म्हणता आणलं. हे कोणती टणटणी ना का टुनटुनी. टणटणी त्यातलं ऑरेंज कलरची पण असते ना. हरभऱ्याला पाणी नाही लागत ना जास्त. आमच्या दक्षला चालताय ना ग शेतातून ढेकड्यातून. इकडे मी घेते चल. चला पळा. सानू तर मागो. रन रन रन. दिसते हे सानू मध्ये हे काय ग. नाही दुसरं एक ते नाही ग काँग्रेस नाही. त्याला बारीक बारीक काटे असतात बघ. चुबूक काटा म्हणतात त्याला. जास्त बारीक काटे असतात त्याला. हे टणटणी मस्त आहे वेगवेगळ्या. मी ऑरेंज कलरची बघितली ग मस्त वाटत. त्यात ससले असते ग त्या साईडला. ससा दक्ष कुठे चालला. शेतामध्ये तिथे गवत कापतात इकडं. हा ग्रीन मध्ये परत उठतं ना ग. मग गुरांसाठी शेळ्यांना गुरं बंद केली ना. इथून सलग एवढे का तुमचं शेत. ते पार त्या लिंबाच्या पार पुढं ते दुसरं शेत. हा हा तिथपर्यंत ऊस म्हणजे ऊस पण आहे. ऊस पण आहे. असं आडवाच पण किती छोट्या छोट्यात लावले सगळे पार्ट मध्ये ना. हा मधल्या चुलत्याच आहे ते. हा स्वराला म्हणायचं भेटला आम्ही. तू कधी भेटणार. वनिताला हाय वनिता. सविताला आम्ही फायनलीच भेटलं. वनिताने मग त्या दिवशी केलं तर मला विश. चला मस्त वाटतं शेतात पण भेटलं. चला आता चला. आता सानू बाबा निघाले राहते का. आई तिला मुलं लागतात ते लहान मुलांना कसं. चला जायचं आपल्याला. चला तर बाबा निघाले. चला तर आता मी निघते कारण बराच वेळ झाला आहे आणि आम्ही खूप गप्पा मारल्या दोघींनी. खूप जे शेतात गेलो होतो ना आम्ही तिथे दोघींनी खूप गप्पा मारत बसलो आणि खूप सारे फोटोज पण काढले. तर खूप छान वाटलं. खूप दिवसांनी भेटलो प्रत्यक्ष. व्हिडिओ कॉल थ्रू तर आम्ही दररोज बोलतो. कधी आठवण आली तर व्हिडिओ कॉल असतात. तर तो प्रत्यक्ष भेटणं वेगळंच आहे. चला तर आता ते निरोप देत आहे. तर निरोप देताना नेहमी आपण पाहुणी जी असतात त्यांना हळदी कुंकू एकमेकींना सुवासनी लावतात आणि त्यानंतर आपण निरोप देतो. तर आम्ही आता निघणार आहोत. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय बाय बाय. सगळी चालली. लक्ष्मीबाई करते. मजा आली ना. बकरी बघू पपी बघू. ती फ्रेंड भेटली का. नाव विचारलं तिला. नाव काय फ्रेंडचं. सरांजली. तिला सराला तू नाव सांगितलं तिला. चला तर आता मी निघाले आहेत. मस्त पाहू शकता माझ्या पाठीमागे मस्त शेत वगैरे हिरवळ दिसत आहेत आणि खूप छान हवा सुटलेली थंडगार. तर आनंद मस्त मी हवेचा घेत आहे. कारण मुंबईला गेले की असं क्लायमेट क्वचित मिळतं म्हणजे जास्त कोण नसतंच. पनवेलच्या पुढं गेलं की दमट हवा असते. तर मस्त आम्ही एन्जॉय करतो गावचे जे आलो आहे. खूप दिवसांनी गावाकडे आलो तर मस्त सगळं जे ऑक्सिजन आहे जी थंड हवा असते गावाकडची मस्त
मस्त फिलिंग आहे आणि ते सगळं सोबत घेऊन जाणार आहोत. डान्स हां पडन दक्ष डान्स हे बाहेर ये ना दक्ष पार्टी हे ना लाईट लय चमकती. दक्ष दमला गाणं चांगलं हां. ते काहीच फोटोज आम्ही जे शेतात काढले ते तुमच्याशी शेअर करत आहे. तर आजचा व्हिडिओ आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चला पुन्हा नेक्स्ट व्हिडिओ.